हं. आजच्या घडीला ना जगातील एकूण संपत्तीपैकी सर्वाधिक संपत्ती ही फक्त 1% लोकांच्या हातात एकवटलेली आहे. आपण बऱ्याचदा हे आकडेवारी बातम्यांमध्ये वाचतो. हां, अगदी रोजच वाचतो आपण. हो ना. थोडीफार चर्चा करतो आणि मग आपण विसरून जातो. पण आपण जर क्षणभर असा विचार केला की जर 80 वर्षांपूर्वी भारतातील सर्वात खोलवर रुजलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुद्ध लढणाऱ्या एका तत्त्वज्ञानाने आजच्या या जागतिक संपत्तीच्या विषमतेवर आधीच एक अत्यंत प्रभावी उपाय शोधून ठेवला असेल तर? हा विचारच मुळात खूप थक्क करणार आहे. खरंच. कारण आपण सहसा इतिहासाकडे एक असा भूतकाळ म्हणून पाहतो ज्याचे संदर्भ आता संपले आहेत असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आपण या विशिष्ट ऐतिहासिक दस्तऐवजांचा आणि विचारांचा अभ्यास करतो ना, तेव्हा लक्षात येतं की त्यात अगदी आजच्या म्हणजे 21व्या शतकातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे दडलेली असू शकतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अशाच विषयाच्या मुळाशी जात आहोत. आज आपण डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या आर्थिक तत्त्वज्ञानावर चर्चा करत आहोत. विशेषतः त्यांची जी राज्य समाजवाद किंवा स्टेट सोशलिझम ही संकल्पना आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण आज ज्या माहितीवर चर्चा करणार आहोत ती त्यांच्या या विचारधारेवर आणि आजच्या काळात त्याची प्रस्तुतता यावर आधारित आहे. नक्कीच. पण बघा, ही चर्चा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. आपण इथे कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही आहोत किंवा कोणाचाही प्रचार करत नाहीये. हो, हे अगदी स्पष्ट असायला हवं. हो ना. आपण फक्त उपलब्ध माहिती आणि या ऐतिहासिक संकल्पनांचं अतिशय तटस्थपणे विश्लेषण करणार आहोत. आणि मुळात कसं आहे, आपले उद्दिष्ट हे केवळ इतिहासाच्या पानांवर साचलेली धूळ झटकणं हे नाहीये. तर या ऐतिहासिक शहाणपणाचा वापर करून आजच्या काळातील जी आर्थिक संकटे आहेत आणि संपत्तीची जी विषमता आहे त्यावर काही ठोस उपाय शोधता येऊ शकतात का हे पाहणे हा मुख्य उद्देश आहे. खरं सांगायचं तर मला तर हे अगदी एखाद्या जुन्या विसरलेल्या अभिलेखागारात एक मास्टर की सापडल्यासारखं वाटते. मास्टर की, क्या बात है. हो, म्हणजे अशी चावी जी वरवर जुनी दिसते पण ती आजच्या काळातील सर्वात प्रगत आणि गुंतागुंतीच्या डिजिटल तिजोरीचं कुलूप अगदी सहज उघडू शकते. अगदी समर्पक उपमा आहे ही. थँक्यू. तर या उपायांकडे वळण्यापूर्वी मला वाटतं आपण डॉक्टर आंबेडकरांच्या मूळ आर्थिक तत्त्वज्ञानाचा पाया नेमका काय होता हे समजून घ्यायला हवं. हा, नक्कीच. कारण माझ्या वाचनात असं आलं आहे की त्यांनी त्या काळातील 2 सर्वात प्रबळ आणि टोकाच्या विचारसरणींना अगदी स्पष्टपणे नाकारलं होतं. होय, आणि तोच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सर्वात भक्कम आणि वेगळा पाया आहे बघा. त्यांनी अनिर्बंध भांडवलशाही आणि सनातनी मार्क्सवाद या दोन्हींना नकार दिला होता. अच्छा. दोन्हीला. हो. आता हे का हे समजून घेणं महत्वाचं आहे. अनिर्बंध भांडवलशाही म्हणजे अनब्रिडल्ड कॅपिटलिझम, जिथे बाजारावर कोणाचेच नियंत्रण नसते, ती व्यवस्था कामगारांचे आणि शोषित वर्गाचे प्रचंड शोषण करते असं त्यांचं ठाम मत होतं. कारण या व्यवस्थेत संपत्ती आणि सत्ता फक्त मूठभर लोकांच्या हातात जाते. जे आपण आज बघतोच आहोत. अगदी बरोबर. आणि दुसरीकडे मार्क्सवादात जरी आर्थिक समानतेचा विचार असला तरी सनातनी मार्क्सवाद हा बऱ्याचदा हिंसक क्रांती किंवा हुकुमशाहीकडे झुकू शकतो, जो लोकशाही मूल्यांशी थेट तडजोड करतो. हो ना. आणि डॉक्टर आंबेडकरांचा लोकशाहीवर आणि संसदीय कार्यप्रणालीवर अढळ विश्वास होता, त्यामुळे त्यांना तो मार्ग मान्य नव्हता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांना हुकुमशाही पण नको होती आणि आर्थिक शोषणही नको होतं. अगदी बरोबर पकडलत. म्हणूनच त्यांनी एक असा सुवर्णमध्य सुचवला ज्याला त्यांनी राज्य समाजवाद असं म्हटलं. स्टेट सोशलिझम. हो, याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेवर आणि प्रमुख उद्योगांवर खाजगी व्यक्तींची मक्तेदारी नसावी, तर राज्याची म्हणजे सरकारची मालकी असावी. अच्छा. विशेषतः शेती, विमा आणि बँकिंग यांसारखे जे मूलभूत आणि महत्त्वाचे उद्योग आहेत ते सरकारच्या नियंत्रणाखाली असावेत, जेणेकरून सर्वांना त्याचा समान लाभ मिळेल, हा त्यामागचा विचार होता. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. जर सर्व काही राज्याच्या हातात असेल तर याचा लोकशाहीशी काय संबंध? कारण लोकशाही तर स्वातंत्र्यावर आधारित असते ना. सगळंच जर सरकार करत असेल तर स्वातंत्र्य कुठून आलं? हाच तर या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा आहे. त्यांची संकल्पना अशी होती की आर्थिक लोकशाही असल्याशिवाय राजकीय लोकशाही केवळ एक पोकळ शब्द राहतो. आर्थिक लोकशाही. समजा तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला, तुम्ही सरकार निवडू शकता, हे राजकीय स्वातंत्र्य झालं. पण जर तुमच्याकडे रोजगाराची हमी नसेल, जर तुम्ही तुमच्या मूलभूत कर्जांसाठी मूठभर श्रीमंत लोकांवर अवलंबून असाल,
तर ते खरे स्वातंत्र्य कसे असू शकते? म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला नसेल तर मतदानाचा काय उपयोग, असं कधीच? अगदी तसंच. आर्थिक सुरक्षितेशिवाय राजकीय स्वातंत्र्य हे अपूर्ण आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. आपण ना हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया, म्हणजे थोडं सोपं होईल. नक्की. समजा शहरात एक अत्यंत भव्य मेजवानी आयोजित केली आहे. राजकीय लोकशाही म्हणजे तुम्हाला त्या मेजवानीचं अधिकृत आमंत्रण दिले जाते. तुम्हाला त्या हॉलमध्ये प्रवेश करण्याचा पूर्ण हक्क आहे. पण आर्थिक लोकशाही नसल्याचा अर्थ असा की तुम्ही आत जाता, पण तिथे तुमच्यासाठी खुर्चीच नाहीये आणि तुमचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. बापरे. ताट समोर असूनही तुम्ही जीवू शकत नाही. तुमच्याकडे फक्त प्रवेशाचा हक्क आहे, पण प्रत्यक्ष त्याचा उपभोग घेण्याची क्षमता नाही. हे अगदी तसंच आहे, नाही का? हे अत्यंत समर्पक उदाहरण दिलंय तुम्ही. आमंत्रण असणे आणि प्रत्यक्ष जेवता येणे यात जो फरक आहे ना, तोच खरं तर संधीची समानता आणि स्थितीची समानता यातील फरक आहे. संधी आणि स्थिती. हो, हे दोन अगदी वेगळे पैलू आहेत. आपण सर्वांना धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याची समान संधी देतो असं आपण वरवर म्हणतो. हां. पण प्रत्यक्ष काय होतं? काही स्पर्धकांच्या पायात आधीच गरिबी आणि विषमतेच्या बेड्या अडकवलेल्या असतात आणि काही स्पर्धक आधीच शर्यतीच्या निम्म्या वाटेवर उभे असतात. कारण त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली संपत्ती आणि संसाधने असतात. अगदी बरोबर. मग ही खरी स्पर्धा कशी असू शकते? डॉक्टर आंबेडकरांना हीच स्थितीची समानता निर्माण करायची होती, जिथे प्रत्येकाला खऱ्या अर्थाने समान पातळीवरून सुरुवात करता येईल. हा विचार खरोखरच खूप खोल आहे. पण मला जाणून घ्यायचंय की हा ऐतिहासिक दृष्टिकोन आजच्या आधुनिक जगाशी कसा जोडला जातो. कारण आपण आता 21व्या शतकात आहोत, जिथे जाती व्यवस्था किंवा जुन्या काळातील शोषण संपल्याचा बऱ्याचदा दावा केला जातो. पण मला तरी दिसतंय की हा भूतकाळ आजच्या वर्तमानाचा आरसा बनतोय. हो, हे साम्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील जातीय बहिष्कार आणि आजची आर्थिक विषमता यांची तुलना करतो, तेव्हा ते जास्त जाणवतं. बरोबर. जुन्या काळात एका विशिष्ट सामाजिक व्यवस्थेमुळे काही विशिष्ट घटकांना मालमत्ता बाळगण्याचा, व्यवसाय करण्याचा किंवा शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. हा, त्यांना जाणीवपूर्वक लांब ठेवलं गेलं. हो, त्याला भांडवल आणि कर्जापासून पद्धतशीरपणे दूर ठेवलं गेलं. याला आपण संरचनात्मक बहिष्कार किंवा स्ट्रक्चरल एक्सक्लुजन म्हणू शकतो. बरं. ही काही योगायोगाने झालेली गरिबी नव्हती, तर ती जाणीवपूर्वक तयार केलेली व्यवस्था होती. आता आज जर आपण जागतिक अर्थव्यवस्थेकडे पाहिलं, तर तीच व्यवस्था वेगळ्या आणि अधिक अदृश्य स्वरूपात काम करत आहे. म्हणजे आज जी संपत्ती 1% लोकांकडे एकवटली आहे, ती काही केवळ त्यांच्या मेहनतीचा परिणाम नाही, तर तो या संरचनात्मक बहिष्काराचाच आधुनिक अवतार आहे, असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच. आजच्या काळात वारसाने मिळालेली संपत्ती हे त्याचं सर्वात मोठं कारण आहे बघा. पैशातून पैसा कसा निर्माण होतो हे समजून घ्यायला हवं. सांगा ना. ज्यांच्याकडे आधीच भांडवल आहे ते शेअर बाजारात, रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यातून कोणताही प्रत्यक्ष श्रम न करता अफाट नफा कमवतात. आणि ज्यांच्याकडे नाहीये, आणि त्याच गरिबीच्या चक्रात अडकून राहतात. ही एक अशी रचना आहे जी पिढ्यानपिढ्या विषमता टिकून ठेवते. पण थांबा, इथे मला एक मोठा आक्षेप घ्यायचा आहे. हो, नक्की. कारण आपण नेहमी असं ऐकतो आणि वाचतो की आजचे जे मोठे अब्जाधीश आहेत, विशेषतः टेक क्षेत्रातील जे दिग्गज आहेत, त्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि गुणवत्तेवर आपलं साम्राज्य उभं केलंय. मेरिटोक्रेसीचा मुद्दा. हो ना. त्यांनी गॅरेजमध्ये कोडिंग सुरू केलं आणि जगाला बदलून टाकणारे प्लॅटफॉर्म्स बनवले. मग जर एखादी व्यक्ती जास्त हुशार असेल, जास्त मेहनत करत असेल, तर तिला जास्त यश मिळणे हे नैसर्गिक नाही का? हा प्रश्न खूपच रास्त आहे आणि नेहमी विचारला जातो. मग ही जी गुणवत्तेची संकल्पना आहे किंवा मिथक आहे, त्याला आपण कसं आव्हान देऊ शकतो? गुणवत्ता महत्वाची असतेच, यात वाद नाही. पण आपण ज्या गुणवत्तेच्या मिथकावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ना, त्यात एक मोठी गोम आहे. काय गोम आहे? आजच्या काळात आपण त्याला प्लॅटफॉर्म भांडवलशाही किंवा तंत्रज्ञानातील मक्तेदारी म्हणतो, ती एक प्रकारची नवीन सरंजामशाहीच बनली आहे. गॅरेजमध्ये काम सुरू करून यश मिळवणे हे ऐकायला खूप छान वाटतं. पण एकदा का एखादा प्लॅटफॉर्म मोठा झाला की तो केवळ एक व्यवसाय राहत नाही, तो स्वतःच एक बाजारपेठ बनतो. म्हणजे ते स्वतःच नियम ठरवू लागतात? अगदी बरोबर.
जेव्हा एखादी टेक कंपनी संपूर्ण बाजारपेठ नियंत्रित करते तेव्हा ती त्यांचे प्रस्थापित कायदे वापरून कोणत्याही नवीन स्पर्धकाला उभं राहूच देत नाही. अच्छा. ते त्यांचे नियम स्वतःच्या सोयीनुसार बदलतात. त्यांच्याकडे अगणित डेटा असतो जो एखाद्या नवीन अत्यंत प्रतिभावान आणि गुणवत्तावान तरुणाकडे नसतो. त्यामुळे इथे गुणवत्ता मागे पडते आणि अगोदरच मिळवलेला डेटा आणि नेटवर्क या दोन गोष्टी बाजारावर राज्य करतात. म्हणजे हे अगदी जुन्या काळच्या जमीनदारांसारखेच आहे, ज्यांनी सर्व जमिनींवर ताबा मिळवला होता आणि नवीन शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या अटींवर काम करावं लागत असे. हो, एकदम तसंच. पण जर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ही मक्तेदारी खरोखरच आधुनिक सरंजामशाही असेल, तर ह्या सगळ्याचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होतोय? खूप भयानक परिणाम होतोय. कारण हे प्लॅटफॉर्म भांडवलशाही किंवा संरचनात्मक बहिष्कार हे शब्द ऐकायला खूप जड आणि तांत्रिक वाटतात. पण प्रत्यक्षात एका सामान्य माणसाला याचा फटका कसा बसतोय? याचं सर्वात जिवंत आणि भयानक उदाहरण आपण कोविड-19च्या काळात पाहिलं बघा. तो काळ तर विसरण्यासारखा नाहीच. हो ना. एकीकडे जगातील अर्थव्यवस्था ठप्प झाली होती, लोक नोकऱ्या गमावत होते, पण त्याच वेळी जगातील काही मोजक्या अब्जाधीशांच्या संपत्तीत इतकी प्रचंड वाढ झाली की जी इतिहासात कधीच पाहिली गेली नव्हती. हो, हे आकडे आपण बघितले होते. आणि सामान्य माणसे मात्र रोजगाराअभावी वाढणाऱ्या कर्जाच्या जाळ्यात अडकत गेली. त्यांना जगण्यासाठी क्रेडिट कार्ड्स किंवा वैयक्तिक कर्जाचा आधार घ्यावा लागला. आणि हे कर्ज त्यांना कोण देत होतं? तर त्याच मोठ्या संस्था ज्यांचा बाजारावर ताबा आहे. हे खरंच भयानक आहे. आणि मला वाटतं की आजच्या काळात जे गिग इकॉनॉमीचं फॅड आलं आहे, त्यात तर ही दरी आणि हे शोषण अगदी स्पष्टपणे दिसून येतं. नक्कीच. गिग इकॉनॉमी हा तर या शोषणाचा सर्वात आधुनिक आणि अदृश्य चेहरा आहे. यामध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयज किंवा कॅब ड्रायव्हर्सना स्वतंत्र कंत्राटदार किंवा पार्टनर असा खूप गोंडस शब्द वापरला जातो. हो, ते नेहमी पार्टनरच म्हणतात त्यांना. पण प्रत्यक्षात विचार करा, त्यांच्याकडे कोणतेही कर्मचारी लाभ नसतात. ना त्यांना सुट्ट्या मिळतात, ना आरोग्य विमा असतो. हो, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवणारा कोणी मानवी मॅनेजर नसतो, तर एक अल्गोरिदम त्यांचा बॉस असतो. अगदी बरोबर पकडलत तुम्ही. अल्गोरिदम. त्यांच्या कामाचे तास, त्यांना मिळणारा मोबदला, त्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्स हे सगळे एक अल्गोरिदम ठरवतो. म्हणजे माणूस नाही, मशीन ठरवतं सगळं. हो. जर पाऊस पडत असेल किंवा खूप ऊन असेल तर डायनामिक प्राइसिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून जास्त पैसे उकळले जातात, पण त्यातला किती वाटा त्या कामगाराला मिळतो? अत्यंत नगण्य. आणि त्यांना कधीही कामावरून काढलं जाऊ शकतं ना. हो, तोच तर मुद्दा आहे. अल्गोरिदम कधीही त्यांना डिॲक्टिव्हेट करू शकतो, ज्याचा अर्थ सरळ सरळ नोकरीवरून काढणे असाच होतो, पण त्यांना कुठेही दाद मागता येत नाही. म्हणजे मला असं वाटतं की हे गिग कामगार एखाद्या डिजिटल जमीनदाराच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांसारखे झालेत. हां, बरोबर आहे. कामगारांकडे स्वतःची गाडी असेल, स्वतःची सायकल असेल, जो त्यांचा स्वतःचा खर्च आहे, पण ग्राहकांपर्यंत पोचण्याचे सगळे रस्ते आणि त्या रस्त्यांचे सगळे नियम तो डिजिटल प्लॅटफॉर्मच ठरवतोय. अगदी तसंच. हे अगदी पूर्वीच्या काळी जसा शेतकरी राबायचा आणि जमीनदार न काही करता पिकाचा मोठा वाटा घेऊन जायचा, तसंच नाहीये का? 100% तसेच आहे. तुम्ही वापरलेली डिजिटल जमीनदार ही संकल्पना परिस्थितीचे अगदी अचूक वर्णन करते. आणि यासोबतच आणखी एक मोठा प्रश्न आहे जो आज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. कोणता प्रश्न? तो म्हणजे घरांच्या वाढत्या किमती. अरे हो, हा तर प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज गृहनिर्माण हे माणसाचे निवारा शोधण्याचं साधन राहिलेलंच नाहीये, तर ती जागतिक कॉर्पोरेशनसाठी एक गुंतवणूक बनली आहे. मोठ्या कंपन्या हजारो घरे विकत घेतात आणि त्याचे भाडे वाढवून नफा कमवतात. यामुळे सामान्य माणसाचे स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्णपणे दुरापास्त झाले आहे. शहरात तर घर घेणं अशक्यच वाटतं. बरोबर. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? कारण आपण नेहमी ऐकतो की श्रीमंतांवर कर लावला पाहिजे, टॅक्स वाढवला पाहिजे, संपत्तीचे पुनर्वितरण केले पाहिजे. हे उपाय पुरेसे नाहीत का? इथेच डॉक्टर आंबेडकरांचं तत्वज्ञान पुन्हा आपल्या मदतीला येते. केवळ श्रीमंतांवर थोडा जास्त कर लावून हे प्रश्न सुटणार नाहीत, कारण ती केवळ मलमपट्टी ठरेल. अच्छा. जोपर्यंत शोषणाचे हे चक्र तयार करणारी मूळ व्यवस्था तशीच आहे, तोपर्यंत संपत्ती पुन्हा त्यांच्याच हातात जाणार. म्हणूनच इथे संरचनात्मक हस्तक्षेपाची गरज आहे. म्हणजे मुळावरच घाव घालायला हवा. हो. आजच्या काळात आपल्याला राज्याने किंवा सरकारने अर्थव्यवस्थेत ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.
राजकीय अधिकार कितीही असले तरी जोपर्यंत आर्थिक सुरक्षितता नाही तोपर्यंत सर्वसामान्यांचं जीवन हे अशाच पद्धतीने अस्थिर राहील. हे खूपच स्पष्ट आहे. जुन्या काळातील शोषण आज डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आणि अल्गोरिदमच्या रूपात कसे परत आले हे आपण आत्ता पाहिलं. पण जर डॉक्टर आंबेडकरांचा राज्य समाजवाद आजच्या काळात लागू करायचा ठरवला तर तो नेमका कसा दिसेल? त्याचे आधुनिक स्वरूप काय असू शकते? बघा, त्याचा मूळ गाभा हाच राहील की समाजासाठी ज्या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आहेत त्यावर राज्याचं नियंत्रण असावं. डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळात शेती, पाणी आणि बँकिंगबद्दल विचार केला होता. हो, ते आपण मगाशी बघितलं. पण जर आपण आजच्या 21व्या शतकाचा विचार केला तर आपल्या मूलभूत सुविधा काय आहेत? आज ऊर्जा, इंटरनेट, डेटा आणि आरोग्यसेवा या नवीन पायाभूत सुविधा आहेत. म्हणजे यावर कोणाची एखादी सत्ता नसावी. अगदी बरोबर. त्यामुळे यांच्यावर खाजगी मक्तेदारी नसावी हाच तो आधुनिक उपाय आहे. पण इथे मला एक शंका आहे आणि मला खात्री आहे की आपले अनेक श्रोतेही कदाचित असाच विचार करत असतील. बोला ना, काय शंका आहे? तंत्रज्ञान आणि डेटावर राज्याची मालकी म्हणजे सरकारने आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा कॅब बुक करण्याचे ॲप्स चालवावेत का? आपण नेहमी पाहतो की सरकारी कार्यालयांमध्ये किती दिरंगाई असते. अनेकदा सरकारी व्यवस्था अकार्यक्षम असतात. मग हे उपाय प्रत्यक्षात कसे काम करतील? हा खूप साहजिक आणि रास्त प्रश्न आहे. पण इथे राज्याची मालकी याचा अर्थ सरकारने तुमचे सोशल मीडिया ॲप चालवणे असा अजिबात होत नाही. अच्छा, मग काय अर्थ होतो याचा? जसे आपण रस्ते वापरतो, रस्ते हे खाजगी नसतात, ते सार्वजनिक असतात आणि त्यावर सर्व गाड्या चालू शकतात. रस्त्याची मालकी सरकारची, पण गाडी आपली. अगदी तसंच. इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे जे मूलभूत स्ट्रक्चर आहे ते सार्वजनिक मालकीचे असावे असा हा विचार आहे, जेणेकरून कोणतीही एक खाजगी कंपनी एकाधिकारशाही प्रस्थापित करून जनतेला वेठीस धरू शकणार नाही. म्हणजे हे प्लॅटफॉर्म्स केवळ खाजगी नफ्यासाठी न चालवता त्यांचा उपयोग सार्वजनिक हितासाठी व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. हो, हेच तर पब्लिक ओनरशिप ऑफ टेक्नॉलॉजीचं मुख्य सूत्र आहे. अच्छा. म्हणजे आपण ज्या सार्वत्रिक मूलभूत सेवा किंवा युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिसेसबद्दल हल्ली खूप ऐकतो ते याच मॉडेलचा एक भाग आहे का? हो, अगदी बरोबर. युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिसेस म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत गोष्टींचा अधिकार असणे. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यासारखं? हो, जसे की उत्तम आणि मोफत आरोग्य सेवा, उच्च दर्जाचे शिक्षण आणि आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे इंटरनेटचा मोफत किंवा वाजवी दरातील प्रवेश. इंटरनेट तर आता मूलभूत गरजच झाली आहे. हो ना. जेव्हा या गोष्टी मूलभूत हक्क म्हणून मिळतात तेव्हा भांडवलाचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण होते. लोक केवळ अर्थव्यवस्थेतील ग्राहक राहत नाहीत तर ते त्या व्यवस्थेचे समान वाटेकरी बनतात. पण मला वाटतं की अशा प्रकारची व्यवस्था उभी करणे जिथे तंत्रज्ञानाची सार्वजनिक मालकी असेल आणि मूलभूत सेवा मोफत असतील, हे ऐकायला आजही अनेकांना खूप अतिरेकी किंवा रॅडिकल वाटू शकतं. हो, बऱ्याच जणांना ते रॅडिकल वाटतं. हो ना. पण हे रॅडिकल वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण सध्याच्या आर्थिक विषमतेला सरावलो आहोत. आपल्याला असं वाटू लागलं आहे की जगात श्रीमंत आणि गरीब असणे, एका माणसाने दिवसाला लाखो रुपये कमवणे आणि दुसऱ्याला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असणे हे नैसर्गिक आहे. आपण ते स्वीकारून टाकले जणू. अगदी. पण हे अटळ किंवा नैसर्गिक नक्कीच नाहीये. हे माणसांनी बनवलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाखालील आर्थिक पुनर्रचना करणे ही कोणतीही अतिरेकी कल्पना नाहीये. म्हणजे जर आपण या संपूर्ण चर्चेचा एक धागा पकडायचा ठरवला तर आपण तंत्रज्ञानाची सार्वजनिक मालकी किंवा सार्वत्रिक मूलभूत सेवांकडे एक धोकादायक बदल म्हणून न पाहता लोकशाही खऱ्या अर्थाने चालवण्यासाठी आवश्यक असलेले एक सॉफ्टवेअर अपडेट म्हणून पाहिले पाहिजे. क्या बात आहे, सॉफ्टवेअर अपडेट. म्हणजे जसे पूर्वी राजेशाहीतून राजकीय लोकशाहीत येणे हे पहिले अपडेट होते, तसेच आता राजकीय लोकशाहीतून आर्थिक लोकशाहीत जाणे हे आपले पुढचे आवश्यक अपडेट आहे, असं म्हणता येईल ना? मी तुमच्या या विश्लेषणाशी पूर्ण सहमत आहे. हे पुढचं आवश्यक पाऊल आहेच. ती खऱ्या अर्थाने समतेकडे जाणारी एक ऐतिहासिक आणि तार्किक वाटचाल आहे. शाही कधीच उभी राहत नाही. ती तेव्हाच शक्य होते जेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला समान आर्थिक संधी आणि सन्मानाने जगण्याची परिस्थिती उपलब्ध करून दिली जाते. डॉक्टर आंबेडकरांनी हाच विचार मांडला होता आणि तो आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रस्तुत आहे. आज आपण खरोखरच खूप वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांच्या मुळाशी गेलो. केवळ राजकीय अधिकारांच्या पलीकडे जाऊन
आर्थिक लोकशाही किती आवश्यक आहे हे आपण आज समजून घेतलं. हो, आणि खूप सविस्तर चर्चा झाली आपली. नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारधारेचा वापर करून आजच्या गिग इकॉनॉमीतील कामगारांचे प्रश्न, घरांचे वाढते दर आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मक्तेदारी यावर कसे संरचनात्मक उपाय शोधता येतील यावर आपण अगदी तपशीलवार चर्चा केली. होय, आणि यावरून एक गोष्ट अतिशय ठळकपणे समोर येते की ऐतिहासिक विचार हे केवळ अभ्यासक्रमापुरते किंवा पुस्तकात बंद करून ठेवण्यासाठी नसतात. त्यांचा रोजच्या जीवनात वापर व्हायला हवा. अगदी जर आपण त्यांना योग्य प्रकारे समजून घेतले तर ते आजच्या युगातील सर्वात जटिल समस्या सोडवण्यासाठी एक अत्यंत धारदार आणि प्रभावी हत्यार बनू शकतात. हे 100% खरे आहे. आणि जाता जाता या सर्व चर्चेच्या आधारे एक असा विचार जो कदाचित विचार करायला भाग पाडेल. जसा आपण आज जमीन, पाणी आणि हवा यांचा विचार मानवाच्या मूलभूत अधिकारांच्या रूपात करतो, तसाच जर आपण डेटा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा विचार केवळ कंपन्यांची खाजगी संपत्ती म्हणून न करता ती एक सार्वजनिक संपत्ती म्हणून करू लागलो तर काय होईल? खूपच गहन प्रश्न आहे हा. हो ना. 21व्या शतकात मालमत्ता या शब्दाची व्याख्याच मुळापासून बदलून जाणार नाही का? यावर नक्की विचार करा.